सोलर पॅनल सुद्धा 15,000 रुपयाचा आपण त्या ठिकाणी लावून देणार आहोत आणि प्रत्येकाला मोफत वीज त्या ठिकाणी देणार आहोत. अनेक योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत, तासभर लागतील इतक्या योजना सरकार गरिबासाठी देत आहे. आमच्या तायांना सगळ्यांना अर्ध तिकीट त्या ठिकाणी आहे. लाडकी बहीण तुम्हाला माहीत आहे. आता सध्या भांडे वाटप चाललेलं आहे, कुठे कारागिरांना पेटे वाटप चाललेलं आहे. मला वाटतं पहिल्यांदा होतं देशामध्ये गरीब माणसाची इतकं काळजी घेणारं सरकार हे पहिल्यांदा देशामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं आहे की आम्ही भाजपमध्ये गेलो पाहिजे, भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही मुख्य प्रवाहात गेलो पाहिजे. आज संरक्षण खात्यामध्ये आपली केवढी प्रगती आहे, किती पुढे चाललेलं आहे. अगदी जहाजांपासून पाणबुड्यांपासून सगळे रॉकेट्सपासून सगळे फायटर सगळे विमानांपासून ते आता मी बनवायला लागलो. पूर्वी हे नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला आमची एक परिस्थिती किती वाईट झाली तुम्हाला माहीत आहे. आमच्याकडे पुरेसे औषधं नव्हते, आम्हाला हातात घालायला ग्लोव्ह नव्हते, तोंडात घालायला मास्क सुद्धा नव्हते. पण या सगळ्या संकटाचं रूपांतर आम्ही संधीत केलं आणि या मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही एक विक्रम केला. आज किती देशांना मी आकडा सांगू शकणार नाही, पण इतक्या देशांना आम्ही या ठिकाणी आपलं मेडिसिन पाठवतोय, आम्ही त्यांना सगळं साहित्य पाठवतोय, औषधं पाठवतोय. ही क्रांती आम्ही या ठिकाणी केली. शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये असेल, एक प्रगतीकडे देश चाललेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पाहिजे. पाकिस्तान किती डोळे करायचं, चायना आम्हाला किती त्रास द्यायचं, बांगलादेशाचं छोटं राष्ट्र आम्हाला कसं डोळे वटारायचं. पण आज मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून कोणाची हिंमत नाही, कोणी आमच्याकडे तिरप्याने मागण्याची हिंमत सुद्धा करत नाही. आणि परवाच्या पाकिस्तानच्या युद्धानंतर तर सगळ्यांनी आता धडकीच घेतलेली आहे की बाबा आता याच्या नादी लागायचं नाही, याचा नाद करायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपला देश सर्व क्षेत्रामध्ये पुढे जातोय. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी प्रवेश देणार आहोत. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तर म्हणजे बाहेर मी आलो म्हणजे यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक बाहेर अजून उभे आहेत आणि मला यायलाही जागा नाही. आणि सुनील भाऊला मी म्हटलं मला हॉल मोठाच घ्यायचा होता. अध्यक्ष ही तुमची जबाबदारी आहे. बरं, काही हरकत नाही. पण खूप मोठी गर्दी आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी आले. आज सुनील भाऊचा प्रवेश मामा तर आता नवीन आहेत आपल्याकडे, पण सुनील भाऊ जुने आहेत. सुनील भाऊ आता याच्या पुढे प्रवेश इकडे तिकडे म्हणजे आता शेवटचा प्रवेश तुमचा आहे. आता परत जाऊ नका. काय काय मागच्या वेळेला दिली नव्हती का? मग मागच्या वेळेला दिली नव्हती का ते सांगा ना. आई नाही दिली होती, आमच्या चिरंजीवांना दिलेली होती. चला त्यांनी मान्य केलं सुनील भाऊंनी. पण आम्हाला सगळ्यांना आनंद आहे, आपल्या सर्वांना आनंद आहे. सुनील भाऊ याचा आज प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. भारतीय जनता पक्ष आपण बघतात इथे नाही, देशभरामध्ये राज्यभरामध्ये सर्वांचा ओघ आता भारतीय जनता पक्षामध्ये आहे. सर्वांना वाटतं मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो पाहिजे. आपण इथे बघितलं असेल, मागच्या काळामध्ये असेल, आपले बडगुजर जे या ठिकाणी आलेत त्याच्यासोबत अनेक जण या ठिकाणी पक्ष झालेत. येत्या पुढच्या आठवड्यामध्ये अजून आपण बघाल. म्हणजे सर्व जे प्रमुख आहेत, जे पदाधिकारी आहेत इतर पक्षाचे, तर सगळ्यांना वाटतं की आता आम्ही भाजपमध्ये गेलो पाहिजे. तरी का वाटतंय, का त्यांना असं वाटतं की आम्ही या पक्षात आलो पाहिजे. सगळे पदं सोडून, अगदी अध्यक्षपदं सुद्धा सोडून त्यांना सगळ्यांना वाटतं की आम्ही भाजपमध्ये आलो पाहिजे. तरी का वाटतंय तर आपल्या सर्वांना कल्पना आहे, नुसत्या राज्यात नाही, नाशकात नाही, तर देशभरामध्ये एक वेगळं वादळ सुरू आहे. आणि ते वादळ आहे, त्याचं नाव आहे नरेंद्रजी मोदी. मोदी नावाचं वलय असं काही आहे, नुसतं राज्यात नाही, देशात नाही, तर जगभर. आज जगामध्ये कुठेही जा एकच नाव चालतं, एकच नाव चालतंय, ते म्हणजे नरेंद्र मोदी, ते म्हणजे इंडिया, ते म्हणजे भारत. आणि म्हणून आज सगळ्यांचा ओढा भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आज नाशकामध्ये आपण प्रवेश करतो आहोत. येणाऱ्या निवडणुका समोर आपल्याला जी कल्पना आहे, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत,
ठिकाणी महानगरपालिकेचे आहेत, नगरपालिकेचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अनेक लोक येतात, गर्जना करतात, सांगून जातात, बोलून जातात. आता मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. पोपटपंची करणारे खूप आहेत लोक आपल्याकडे, काही काही तर फारच आहेत सकाळपासून. आपल्याला माहीत आहे काय 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 नाही. आता त्यांच्या पक्षामध्ये कोणी अध्यक्ष व्हायला तयार नाहीत, बरोबर आहे. बडगुजरजी होते ते आपल्याकडे आले, त्यानंतर कोणाला केलं, मामांना केलं. 8 दिवशी मामा इकडे चालले आले. आता कोणाला केलेलं आहे, आता कितींना केलं आहे, पण त्यांना आपल्याला घ्यायचं नाही आहे. ते आले असते. आता बंद करा, बंद झालं, हाऊसफुल आहे. आणि म्हणून सगळेच जण आता हे काय बोलायचं, मी तर उभाटा गिबाटा, आता जाऊ त्याचा वाढदिवस आहे साहेबांचा, त्यामुळे मी काही त्याच्यावर जास्त टिकाटीपटी करणार नाही. आज उद्धवजींचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने दिलेल्या आहेत. पण सर्वांना वाटतं की आता आम्ही भारतीय मुख्य प्रवाहामध्ये गेलं पाहिजे. सुनील भाऊंनी, मामांनी, सगळ्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. आपल्याला नाशिकमध्ये पुन्हा महापालिका निवडून आणायची आहे, मोठ्या मताधिक्याने आणायचं आहे, चांगलं काम या ठिकाणी करायचं आहे. गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी सुंदरसा कुंभमेळा आपण त्या ठिकाणी केला, अतिशय सुरक्षित सुंदरसा कुंभमेळा आपण त्या ठिकाणी केला. कुठे त्याला गालबोट लागलं नाही, कोणी जखमी झालं नाही, कोणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं नाही. तर गेल्या कुंभमेळ्यामध्ये जो 20-25 जण त्या ठिकाणी चिखलाचे गेले होते, दगावले होते. पण आता यावेळी गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहील. आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी. आपण त्याला अजून भेटू, बोलू, पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे. आणि आपण बघितलं असेल प्रयागराजमध्ये केवढी गर्दी झाली, केवढ्या कोटी लोक त्या ठिकाणी आले. आणि म्हणून नाशिकमध्ये तीच गर्दी, तशीच गर्दी यावेळेला होणार आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्या निमित्ताने कामाला लागायचं आहे. आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे. हा देश आपल्याला एक ठेवायचा आहे, देशाला मोठं करायचं आहे, देशाला सुरक्षित करायचं आहे. आणि त्यासाठी आपापले त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्यामध्ये वादविवाद न करता आपण सगळेजण एकत्रित राहिलो तर मला वाटतं काही आपल्याला अशक्य नाही. नाशिकचं एक वेगळं नावलौकिक आहे. नाशिक शहर म्हणजे कागड वेगळं महाराष्ट्राचं शहर आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये अतिशय पुढारलेलं असं शहर आहे. आणि या शहराचा चेहरामोहरा आपल्याला पुन्हा या ठिकाणी बदलायचा असेल तर आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित झालं पाहिजे. म्हणून सुनील भाऊंनी, मामांनी, त्यांच्या सर्व टीमने आज अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये मी सांगितलं की 100चा आकडा पार, 122 मधून 100चा आकडा आपल्याला नगरसेवकाचा पार करायचाच आहे. मागच्या वेळी 67 होते, यावेळेला 100 पार आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. कोणाला किती बडबड करू द्या, कोणाला किती गप्पा करू द्या, आता त्यांचा आकडा आपल्याला बघायचा आहे. हे जे सगळे वाचाळवीर येत आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जी बडबड करतायत, यांना दाखवायचं आहे की बाबा तुम्ही फार बडबड करू नका. तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका मग सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर आहे. आपण रिझल्ट दाखवा. लोक कुणाच्या पाठीशी आहे. देवेंद्रजी सारखे एक सक्षम नेतृत्व आपल्याला राज्याला लाभलेलं आहे. लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास मोदीजींवर या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची असेल, देशाची असेल, ही आगीभूत अतिशय वेगाने चाललेली आहे. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100चा आकडा पार करून या राज्यामध्ये एक रेकॉर्ड तयार करायचा आहे. आतापर्यंत इतके नगरसेवक एका शहरात, एका महापालिकेमध्ये कधी निवडून आले नसतील. ऐका, एवढे नगरसेवक आपल्याला नाशिकवरून निवडून आणायचे, ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो. आणि सुनील भाऊ, आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आपण पक्षामध्ये आलेला आहेत, आपला अनुभव, मामा पण या ठिकाणी आहेत, आपली सगळी टीम या ठिकाणी आहे. आपल्या या क्षेत्रामधला अनुभव, आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात, सगळ्या क्षेत्रामधून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला निश्चित होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लगेच आपण कशा पद्धतीने देश बदलतोय, किती आपण आता पुढे जातो आहोत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश किती विकासाची घोडदौड आपली चाललेली आहे, आपण सगळेजण बघताय. अनेक गोष्टी मला सांगता इतका वेळ नाही आहे. मला लगेच 3:30 वाजता विमान आहे, 3 वाजले, मलाही जायचं जळगावला कार्यक्रम 4:30 वाजता. उज्ज्वल निकम आपले खासदार झाले, ओके साहेब, त्याचा सत्कार आहे. मी चीफ गेस्ट त्या ठिकाणी, त्यामुळे मला जायचं आहे. पण अनेक गोष्टी आहेत
की ते या ठिकाणी बोलल्या पाहिजे. आज देशाचं चित्र आपण जर बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये बघा, सगळा देश बदलत चाललेला आहे. तुम्ही अगदी रस्तेच बघा, पूर्वी काय रस्त्याची परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे. रेल्वेची परिस्थिती बघा, विमानतळांची परिस्थिती बघा, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीज त्या ठिकाणी बघा. सगळ्या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रापासून असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आता पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून हा देश आता मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याला 5 ट्रिलियनकडे जायचं आहे आणि मोदीजींशिवाय तर मात्र पर्याय नाही. आज मोदीजींना काँग्रेसकडे पर्याय आहे का? तुम्हाला वाटतं का राहुल गांधी मोदींना पर्याय आहे? कुणाला वाटतं का नाही मोदींना बाजूला करा, राहुल गांधींना पंतप्रधान करा, कुणाला वाटतंय का? कुणालाच वाटत नाही. लहान मुलाला जरी विचारलं तरी तो म्हणणार वेळ झाली का म्हणत. काही विजन नाही. आतापर्यंत फक्त नारे दिले गेले, घोषणा केल्या गेल्या, गरिबी हटाव गरिबी हटाव. पण खऱ्या अर्थाने गरिबी हटायला आता सुरुवात झालेली आहे. मोदीजी 11 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले, 11 वर्ष त्यांना पूर्ण झाले, 12 वर्ष सुरू आहे. अगदी गरीब महिला वाड्यावर पाड्यावर वस्तीवर आदिवासी तांड्यावर तिच्या घरी गॅस केला पाहिजे. चुल्यातून मुक्तता करा. पोटात दूध जातोय, छातीत दूध जातोय, डोळ्यात जातोय, टीबी होतोय, फुफ्फुसाचे रोग होत आहेत, बंद करा सगळे. एवढ्या कोट्यावधी घरांमध्ये मोदींनी मोफत गॅस दिला. त्यासाठी ही कल्पना कोणाच्या डोक्यात नव्हती की आमची भगिनी बिचारी रोज काय चुला फुगून अर्धे झाले म्हणून. पण त्यांनी गॅस दिला. आपल्या सरकारने मोफत सिलेंडर त्यांना आता त्याच्याकडे 3 दिलेले आहेत. कोरोनाचा काळ गेला, 5 वर्ष झाले, पण अजूनही आपण सगळ्यांना स्वस्त धान्य देतोय, फुकट धान्य देतोय. सगळ्या गरिबांच्या घरामध्ये कार्डवाल्यांना मोफत धान्य त्या ठिकाणी जातोय. प्रत्येकाला घर असलं पाहिजे हक्काचं, प्रत्येकाला आपण घर देतोय. कोट्यावधी लोकांना म्हणजे या वर्षभराच्या शेवटपर्यंत देशामध्ये एकही माणूस असं राहणार नाही, एकही परिवार राहणार नाही की त्याला घर नाही हक्काचं, स्वतःचं घर नाही. कोणीतरी डोक्यावर प्लास्टिकचं कागद टाकून बसलेलं आहे, आजूबाजूला भिंती नाही आहेत, काड्या किड्या लावलेल्या आहेत, कणकाचा कूड भरलेला आहे, तुराट्या पराट्या लावलेल्या आहेत. तसा असतो त्या ठिकाणी राहतोय. पण आता तसं होणार नाही. प्रत्येकाला हक्काचं घर असलं पाहिजे. जागा नसेल, जागा विकत घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.